नमस्कार मंडळी, माझे नाव आहे पायल आणि आज आपण बनवूया झटपट आणि चविष्ट अशी तोंडलीची भाजी, ती पण कमीत कमी इंग्रेडियंट्समध्ये. चला तर बघूया आपण कशी बनवायची आपली तोंडलीची भाजी. भाजीसाठी साहित्य आहे तोंडली पाव किलो उभी चिरून घेतलेली आहे, एक बटाटा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 मीडियम साईज कांदा पातळ चिरून घेतलेला आहे, हे 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि 1 चमचा मीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. भाजी बनवायला आपण सुरुवात करूया. प्रथम आपण मोहरी टाकूया. तेल छान गरम झाले की याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की आपण जिरे ॲड करूया. कांदा ॲड करूया. याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. कांदा शिजला का आपण चेक करूया. बघू शकता तुम्ही, छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आपला कांदा शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करूया आणि हिला आपण थोडी फ्राय करून घेऊया, म्हणजे याचा कच्चापणा जाईल. आता आपण याच्यामध्ये तोंडले ॲड करूया आणि बटाटे ॲड करूया. आणि याला आपण छान फ्राय करून घेऊया. एक 2 मिनिटांसाठी मीडियम आचेवरती आपण फ्राय करून घेऊया. फ्राय करताना कढईवरती झाकण नाही ठेवायचं आहे आणि आपली भाजी फ्राय होते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भाजी आपली छान फ्राय करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊया. भाजी छान मिक्स झालेली आहे. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजू देऊया. आपण भाजी चेक करूया. 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी आणि मसाले बघू शकता तुम्ही छान मिक्स झालेले आहेत. या स्टेजला आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करूया. अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करूया, जेणेकरून आपली भाजी मध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे अर्धा ग्लास. भाजी चांगली मिक्स करून आता याला आपण झाकण ठेवून शिजू देऊया. आता आपण भाजी चेक करूया. पाहू शकता तुम्ही पाणी आटलेलं आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे. आपण तिला एका प्लेटमध्ये चेक करूया. हे पहा, भाजी छान सॉफ्ट झालेली आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. आपली भाजी रेडी आहे. याला आपण कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया. झटपट आणि चविष्ट अशी आपली तोंडलीची भाजी तयार आहे. ही कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.